तर पुण्यातील महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनमधून महात्मा फुले यांचं नाव हटवल्यामुळे ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। मेट्रो प्रशासनाविरोधात माळी महासंघाचं आंदोलन पाहायला मिळालंय। महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असं नामकरण केलं नाही तर आक्रमक भूमिका घेणार आहे। आंदोलनकर्त्यांनी मेट्रो प्रशासनाला हा इशारा दिला। तर 2 तारखेला जोरात कमळाचं बटन दाबा असं बावनकुळेंनी म्हटलंय। फक्त बटन तोडू नका, बावनकुळेंनी मतदारांना आवाहन केलेलं आहे। महसूल मंत्री म्हणजे तुमच्या मालमत्तेचा मंत्री, म्हणजे तुमच्या मालमत्तेला सुरक्षित ठेवणे, कोणी तुमच्या मालमत्तेवर कब्जा करू नये। तुम्ही यांना 2 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा, 2 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा आणि यांच्या कमळ चिन्हावर कमळ 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 करत करत जोराने बटन दाबा। फक्त बटन तोडू नका, नाहीतर ईश्वरचं नुकसान होईल। तर जामनेरमध्ये विरोधातील 17 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा, महाजनांनी मतदारांना हे आवाहन केलं। 10 जागा बिनविरोध झालेल्या आहेत, नगरदर्शक बिनविरोध झालेले आहेत, 10 सदस्य बिनविरोध झालेले आहेत। अजून 6 होणार होते, पण बाकीचे जे 2-2ची जोडी होती तो मग हा माघार घेतला तर आम्ही काम करणार नाही, माघार फिरणार नाही, हा काहीच करणार नाही। म्हणून मग मी म्हटलं आता कोणाची माघार होणार नाही, सगळ्याचे माघार मी थांबवले। 6 होते, जर 17-18 माघार होणार होत्या, मी त्या केल्या नाहीत। आता सगळे जण काम करतायत, पण तुम्हाला पुन्हा सांगेल, जामनेरमध्ये एकाची डिपॉझिट वाचणारे 17 लोक राहिलेले आहेत, ते निवडणूक लढतायत। 17 पैकी एकाची डिपॉझिट आम्ही ठेवणार नाही। तर दिवसा भाजपचा प्रचार आणि यातून युवा स्वाभिमानचा प्रचार असं बच्चू कडूंनी म्हटले। बच्चू कडूंची रवी राणा आणि नवनीत राणांवर टीका पाहायला मिळते। तर भाजपची कार्यकर्ता म्हणून भाजपचाच प्रचार करते असं नवनीत राणांनी म्हटलेलं आहे। बच्चू कडूंची मानसिकता ठीक नाही, बच्चू कडूंना ट्रीटमेंट त्यांनी घेतली पाहिजे असा सल्ला देखील नवनीत राणांनी यावेळेला बच्चू कडूंना दिला। विमान तरी एकत्र आहे का? तुमचा नवऱ्याचा पक्ष तो इथं भाजपच्या विरोधात माणसं उभे करतं आणि नवनीत राणा भाजपच्या प्रचाराला येतं। मग दिवसा भाजपचा प्रचार, अंदरून स्वाभिमानचा प्रचार, इथं कुठे गेलं बटेंगे तो कटेंगे। म्हणजे तुमच्या वेळेस बटेंगे तो कटेंगे नाही, आम्ही आहे मूर्ख बनवाले बटेंगे तो कटेंगे। तुम्ही स्वाभिमान आणि भाजपच एकत्र लढत नाही अचलपुरात। की आमच्या बच्चू दादाचे थोडीशी मानसिकता बरोबर नाहीये। मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचाच प्रचार करत आहे आणि सगळी मीडिया त्याला कव्हरी सुद्धा करत आहे। तर मला वाटते बच्चू दादांनी आता थोडी ट्रीटमेंट घेतली पाहिजे। आम्ही नवरा बायको घरी आहे, बाहेर आमचे दोघांचे त्यांचा स्वतःचा पक्ष आहे आणि मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे। तर अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है, रंग बदलने वालों का बाद में देखेंगे अशी शायरी जयंत पाटलांनी केली आहे। डांगे कुटुंबावरती जयंत पाटलांनी शायरीतून टीका केलेली आहे। कोणाबद्दल तर बोलत नाही। अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है, अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है, रंग बदलने वालों को हम बाद में देख लेंगे। आपण सर्वांनी हिशेब तर होईलच सगळ्यांचा। तर वर्ध्याच्या आर्वीमधील शिंदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गौतमी पाटील मैदानात उतरल्या। शिंदेच्या शिवसेनेकडून आर्वीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दीपाली देशमुख रिंगणात आहेत। यावेळी शिवसेना नेत्या मनीषा कायंदेही प्रचारामध्ये पाहायला मिळाल्या आहेत। अगदी पाटलांचा बैलगाडा पाहिजे असेल तर पहिलं शिवसेनेचं बटन दाबायचंय पक्षाचा आपल्या, आणि मग नंतर 100% पाटलांचा बैलगाडा होणार। जसं की दादा म्हटलं आता की 100% ते जे मी पुढच्या वर्षी ते नक्की मला बोलवणार आणि पूर्ण कार्यक्रम आम्ही करणार। म्हणून पहिलं आपल्या पक्षाला निवडून आणायचंय बाबांनो, असंच प्रेम कायम राहू द्या। तर साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील पाटणकर गटातील 100 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश पाहायला मिळतोय। मंत्री शंभूराज देसाईंसोबत काम करण्याचा पाटणकर गटातील कार्यकर्त्यांचा निर्णय आहे। विकास कामांकडे बघून कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केल्याची मंत्री शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली।
आज ते लोक सगळेजण ग्रामस्थ आणि मुंबईवरून आलेले लोक 101 लोक प्रमुख कार्यकर्ते त्या गावातले आज आले होते आणि त्यांनी उघड पाटणकर गटातनं शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मी त्यांचं स्वागत केलं आणि हे रोजच दैनंदिन सुरूच आहे. म्हणजे मी 2024ला आमदार झाल्यापासून ह्या वर्षभरात जवळपास 50-55 गावातल्या पाटणकर गटाच्या प्रमुख लोकांनी इकडे प्रवेश केलेला आहे. तर रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये 15 पैकी 14 आमदार निवडून दिले होते. विधानसभेची पुनरावृत्ती स्थानिक निवडणुकांमध्ये होणार असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. राजापूरसह सर्व नगरपालिकांना निधी देणार, सर्व कामं होतील असं आश्वासनही शिंदेंनी दिलेलं आहे. महायुतीवर विश्वास दाखवलेला आहे. त्याची पुनरावृत्ती या लोकल बॉडी इलेक्शन मध्ये होणार आहे आणि नगर विकास खात्यातून या सर्व नगर परिषदांना विकासासाठी रस्ते, पाणी, दिवाबत्ती, भुयारी गटर योजना, पाणी पुरवठा योजना, उद्यानं, मैदानं, या आरोग्य, शिक्षण या सगळ्यासाठी निधी दिला जाईल. आणि राजापूरमध्ये किरण सामंत आमदार आहेत आपले, अनेक प्रकल्पांसाठी त्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केलेला आहे. अनेक कामं त्यांनी करून घेतलेत. उर्वरित कामं जी आहेत विकासाची त्यांचं एकच असतं की विकास विकास विकास, आणि म्हणून त्यांचा सातत्याने पाठपुरावा मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्यासाठी असतो.